नमस्कार आणि सुप्रभात. आपल्या सर्वांचं 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेसच्या जर्नीमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण खऱ्या अर्थानं या सिद्धांताला सुरुवात करणार आहोत. आजचा पहिला सिद्धांत आपण समजून घेणार आहोत. तुमच्या सर्वांचं या प्रवासामध्ये मी मनापासून स्वागत करतो. मला माहित आहे आपल्यापैकी 70% लोक एवढ्या सकाळी उठत नव्हते. या प्रोग्राममुळे उठायला लागले आणि एक विचार किती लोकांच्या जीवनामध्ये प्रभाव टाकू शकतो याचं एक जिवंत उदाहरण या ठिकाणी तुम्ही बघत आहात. तर टीम माय पॉसिबिलिटीच्या सर्व डिस्ट्रीब्युटर्सचं आणि काही लिमिटेड गेस्ट सुद्धा विशेष आपल्यामध्ये आहेत, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या सेशनची सुरुवात आपण TMPच्या मिशनने करणार आहोत. आशिष कोकाटे सर यांना मी आमंत्रित करत आहे मिशनसाठी. यस सर, वेलकम. नमस्कार सर, थैंक यू सर। नमस्कार. टीम माय पॉसिबिलिटीज में मैं आशीष कोकाटे आपका दिल से स्वागत करता हूँ। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदित और उत्साहित बने रहने के लिए मदद करे, ताकि वह भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावनाओं में जीने लगे। अगर आप भी इस तरह का जीवन जीना चाहते हो तो मैं आशीष कोकाटे, पॉसिबिलिटी इन्वेंटर, आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करता हूँ। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। थैंक यू आशीष सर, थैंक यू वेरी मच कि आपने मिशन क्रिएट किया है TMP का। हम लोगों को आमंत्रित कर रहे हैं संभावनाओं में जीने के लिए, और संभावना क्या है आज हम देखेंगे। संभावना एक नहीं है, संभावनाओं का साम्राज्य है, उसको हम देखेंगे आज। आणि मॅक्झिमम आपण मराठीत बोलणार आहोत. पुस्तक हिंदी आहे, हिंदी अनुवाद आहे, तसं मूळ परत त्याची इंग्लिश आहे. तर काल आपण लेखकाच्या परिचयामध्ये बऱ्याच गोष्टी समजून घेतलेल्या आहेत आणि एवढं काल आपल्या लक्षात आलं की सफलतेची किंवा यशाची खरी व्याख्या काय आहे, त्याला आपण थोडंसं रिपीट करू. त्याआधी मी तुमच्या सगळ्यांचे उत्साही चेहरे बघू इच्छितो गॅलरी व्ह्यू मध्ये. व्हेरी गुड. सगळे आनंदित आहेत. TMPचे लीडर उत्साहित आहेत. आपल्या पहिल्या 2 कोर व्हॅल्यू आहेत. कॅमेरे ऑन करून सर्वजण आपण बसलेले आहात. खूप छान वाटत आहे. इतकी चांगली सकाळ. रवी निचळ सर आहेत कोल्हापूरवरून, आमचे जुने मित्र आहेत, सक्सेस कोचिंग ग्रुपचे डायरेक्टर. त्यांनी पण आम्हाला खूप गोष्टी शिकवल्यात 2015 पासून. आणि आमिर सर, देसाई सर पण कालपासून आलेले आहेत आपल्या सोबत. त्यांनी आम्हाला सर्वात आधी शिकवलं होतं की जीवनाचा खरा आनंद कशात आहे. 7-7 दिवसाचे आम्ही त्यांचे ट्रेनिंग केलेले आहेत. ते आमचे मेंटॉर आहेत, कंपनीचे MD राहिलेले आहेत, आणि त्यांनी सांगितलं होतं दुसऱ्याला आनंद देण्यात जीवनाचा खरा आनंद आहे. हे 2015 मध्ये शिकायला भेटलं होतं आणि तेव्हापासून त्या विषयावर आपलं काम चालू आहे. तर काल तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं की यश कशामध्ये आहे, यशाची व्याख्या काय आहे. तर सगळ्यात आधी यशस्वी पुरुष किंवा कोणी असेल तर त्याच्या जवळ पाहिजे चांगलं आरोग्य, 1 नंबरवर. आणि आपण त्याच्यावर कॅंगन वॉटरच्या माध्यमातून मोठं काम समाजामध्ये करत आहोत. त्याच्यानंतर आहे जीवन के प्रति ऊर्जा व उत्साह. जीवनामध्ये उत्साह पाहिजे, ऊर्जा पाहिजे, स्वस्थ संबंध, तुमचे हेल्दी रिलेशन पाहिजे आजूबाजूच्या लोकांसोबत, रचनात्मक स्वतंत्रता, तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे, तुम्हाला काही करण्याचं फ्रीडम पाहिजे, जे आज आपल्याजवळ नाही आहे. बऱ्याच गोष्टी करा वाटतात पण आपण करत नाही.
बऱ्याच लोकांना डान्स करा वाटतो, पण ते करत नाहीत. कारण त्यांना फ्रीडम नाही आहे. त्यांनी स्वतःला बंदिस्त करून ठेवलेलं आहे, लोक काय म्हणतील वगैरे वगैरे. नंतर आहे भावनात्मक आणि मानसिक दृढता, EQ म्हणतो आपण त्याला, EQ. आता IQ पेक्षा EQ ला महत्व आलेलं आहे. तुमच्या भावनांवर तुम्ही किती नियंत्रण ठेवता कोणत्याही परिस्थितीमध्ये, का तुम्ही एकदम भांबावून जाता कुठल्याही घटनेनं, एकदम कोलमडून जाता, त्याला EQ म्हणतात. ज्याचा EQ स्ट्रॉंग असेल तो कुठल्याही घटनेला योग्य प्रतिसाद देतो आणि जीवनामध्ये कसेही प्रसंग आले तरी उभा राहतो. त्याच्यानंतर आहे भलाई का भाव, लोकांचं चांगलं करण्याची एक भावना आपल्यामध्ये असणं. आणि शेवटी आहे मन की शांती. लक्षात घ्या, सर्वात पहिले आहे स्वस्थ शरीर, अच्छा स्वास्थ्य, आणि शेवटचं आहे मन शांती, बाकी मधात आहे. एनर्जी कंपनीची कॉर्पोरेट फिलॉसॉफी आहे रिअलायझिंग ट्रू फिजिकल हेल्थ. कॉर्पोरेट फिलॉसॉफी ही कंपनी जगात काम करत आहे लोकांना पाण्याच्या माध्यमातून, पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून एक चांगलं आरोग्य देण्यासाठी. दुसरं आहे फायनान्शियल हेल्थ, आणि तिथं पण तिसरं आहे मेंटल हेल्थ. तर हेल्थ, वेल्थ, पीस ऑफ माइंड या कॉर्पोरेट फिलॉसॉफीवर आपली कंपनी मागच्या 50 वर्षापासून जगात काम करत आहे. 21 जूनला 50वी अॅनिव्हर्सरी जपान ओकिनावाला झाली, तुम्ही बघितलं. 7,000 प्लस पूर्ण जगातून, वेगवेगळ्या देशांमधून एनर्जीचे डिस्ट्रीब्युटर त्या ठिकाणी आले होते. तर हा एक दैवी योग आहे असं मी मानतो. आपली निवड केल्या गेलेल्या युनिव्हर्स कडून या कामासाठी, असं मी अनुभव करतो. तर ही सफलतेची खरी व्याख्या आपण परिपूर्ण करणार आहोत एनर्जिकच्या प्लॅटफॉर्मवर. एक स्वस्थ आणि समृद्ध समाजाचं निर्माण करण्यासाठी आपण आणि तुम्ही सगळे लोक या ठिकाणी जमलेलो आहोत. तुम्ही जे काही नॉलेज या ठिकाणी घेणार आहात, जे काही तुमच्या जीवनात आचरणात आणणार आहात, त्याचा फायदा फक्त तुम्हाला नाही तर सर्व समाजाला होणार आहे. कारण त्या समाजात तुम्ही राहता, तर त्या समाजावर एक पॉझिटिव्ह सकारात्मक प्रभाव तुम्ही सोडणार आहात. या 10-15 दिवसाच्या जर्नी नंतर तो आजपासूनच सुरू होणार आहे. तर काल हा विषय आपला कंप्लीट झाला आणि आता खऱ्या अर्थानं हे 7 सिद्धांत, जे सफलतेचे आध्यात्मिक सिद्धांत आहेत, हे कसे काम करतील आपल्या जीवनात आणि आपण त्याला कसं लागू करू शकतो ते आपण बघणार आहोत. तर सुरुवात इथूनच होते. आजचा जो पहिला सिद्धांत आहे त्याचं नाव आहे विशुद्ध ऊर्जा का सिद्धांत. आणि विशुद्धचा अर्थ होते प्युअर. प्युअर शब्दावर मी काल बोललो होतो. 24 कॅरेटचं गोल्ड महाग असते आपण म्हणतो, कारण त्याची शुद्धता तेवढी आहे. 22 कॅरेटचा रेट थोडा कमी असते ना. 20 कॅरेट, 18 कॅरेट तुम्हाला माहित आहे. जशी जशी शुद्धता कमी होते, माणसाची किंमत कमी होते. सोन्याचीच नाही, माणसाची किंमत पण कमी होते. ती कशी कमी होते ती पण आपण बघणार आहे. आणि जशी जशी शुद्धता वाढते तशी तशी माणसाची किंमत वाढते, ते आपण या ठिकाणी बघणार आहे. इंग्रजीमध्ये याला म्हटलेलं आहे प्युअर पोटेन्शियालिटी. प्युअर, तुम्ही दररोज प्युअर शब्द किती ठिकाणी बघता? पेट्रोल भरायला जाता तिथे प्युअर लिहिलेलं असते. रिलायन्सची टेक्नॉलॉजी, ऍक्टिव्ह आंतरराष्ट्रीय दर्जाची टेक्नॉलॉजी, BP ब्रिटिश पेट्रोलियम सोबत रिलायन्सनं काय केलं? कोलॅबरेशन केलं. शुद्ध शब्द मी तर बोललो, शुद्ध मांसाहारी व शाकाहारी. म्हणजे शुद्ध शब्दाचा वापर किती ठिकाणी होतो, पण तो फक्त लिहिण्यापुरता होतो का प्रॅक्टिकली तिथं सगळं शुद्ध असते, हे आपण चेक करत असतो. तर सगळ्यांनी अटेन्शन द्यायचं आहे. सृष्टी, संपूर्ण सृष्टी का स्रोत विशुद्ध चेतना है. ही जी सर्व सृष्टी बनलेली आहे याचा जो सोर्स आहे, आपण नेहमी म्हणतो ना, मी सायन्स बॅकग्राऊंडचा नाही, पण ते न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन काय काय असते ते जेव्हा आपण वेगवेगळं करतो, तर सगळ्यात एंडला जेव्हा जातो तेव्हा काहीच नसते. तिथं काय असते? ऊर्जा, एनर्जी. आणि तुम्हाला माहित आहे की एनर्जी फक्त ट्रान्सफर होत असते, संपत नसते. तर त्याच ऊर्जेची गोष्ट या ठिकाणी केल्या जात आहे. संपूर्ण जे सृष्टी आहे
ती त्या ऊर्जेचा स्रोत आहे. त्याला शुद्ध विशुद्ध चेतना म्हटलेला आहे. चेतना म्हणतो आपण त्याला. यानी वह विशुद्ध ऊर्जा जो कि अप्रकट से प्रकट रूप में, अव्यक्त से व्यक्त के रूप में अभिव्यक्त होना चाहती है. आणि ही ऊर्जा नेहमी अभिव्यक्त होऊ इच्छित असते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून. द सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये पण आपण हे शिकलो की प्रत्येकाच्या आतमध्ये गाणं वाजत आहे वेगवेगळ्या गोष्टीचं. कोणाला संगीत आवडते, कोणाला डान्स आवडते. प्रत्येकाला काहीतरी करा वाटते जीवनामध्ये. लहान मुलं बघा, आपण बघणार आहे लहान मुलं कसे असतात. आपणही लहान होतो ना कधीतरी. पण जसे जसे आपण समजदार झालो, प्रॉब्लेम वाढले आपल्या लाईफचे, तर ती ऊर्जा त्या लहान मुलांमध्ये असते आणि अप्रकटला प्रकट करण्यासाठी ही ऊर्जा काम करत असते, अभिव्यक्त होऊ इच्छित असते ही ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून. और जब हमें यह बोध हो जाता है, बोध झाला की विषय संपला. आता तुम्ही नॉलेज घेताय फक्त आपल्या झूम मीटिंगवर, पण बोध प्रत्येकाला होईल मला माहित नाही. बोधिसत्व, ज्याला बोध झाला तो बुद्ध झाला. फक्त गौतम बुद्ध बुद्ध नाही आहे त्या जगात, खूप व्यक्ती बुद्ध आहेत. त्या बुद्धाची, त्या बोधाची आपण चर्चा करत आहोत. हमारा सच्चा स्वरूप, हमारी विशुद्ध ऊर्जा ही है. आपलं जे प्युअर स्वरूप आहे ती खरी ऊर्जा आहे. तब हम उस शक्ति के साथ तारतम्य स्थापित कर सकते. जेव्हा आपण आपल्या प्युअरिटीला बघू तेव्हा आपण कनेक्ट होऊ त्या ऊर्जेसोबत, जी ऊर्जा आपण आज चर्चा करत आहोत, जो कि इस ब्रह्मांड में सब कुछ प्रकट कर रही है, अभिव्यक्त कर रही है. अशा ऊर्जेबद्दल आपण बोलत आहोत. आता आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे आजच्या या चॅप्टर मध्ये. खूप सोप्या पद्धतीने मांडला गेलेला आहे. याला तुम्ही बिलकुल हेवी असं म्हणून घेऊ नका. आरंभ में न अस्तित्व था और न ही अनस्तित्व था. यह संपूर्ण जगत केवल एक अदृश्य ऊर्जा थी. हे जे जग आज आपण डोळ्यानं बघत आहोत ही फक्त एक अदृश्य ऊर्जा होती. एकदम सुरुवातीला काहीच नव्हतं. बिना श्वास के वह श्वास लेता था अपनी ही शक्ति से. इसके अतिरिक्त कहीं कुछ नहीं था. सृष्टी संबंधी ऋचा, ऋग्वेद मधून हा संदर्भ घेतलेला आहे. तर आता आपण प्रत्यक्षात विशुद्ध क्षमतेचा नियम काय आहे, प्युअर पोटेन्शियलिटी कशाला म्हणतात, डॉक्टर दीपक चोपडांच्या माध्यमातून, 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेसच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सफलता का पहला आध्यात्मिक सिद्धांत है विशुद्ध ऊर्जा का सिद्धांत. विशुद्ध ऊर्जा, यह सिद्धांत इस तथ्य पर आधारित है कि हम अपने मूलभूत रूप में विशुद्ध चेतना ही है. आपलं जे मूळ स्वरूप आहे ते विशुद्ध चेतनाच आहे हे आपल्याला बघायचं आहे. यह विशुद्ध चेतना ही विशुद्ध ऊर्जा आहे. ही चेतनाच एक ऊर्जाचं स्वरूप आहे. ऊर्जा समस्त संभावनाओं का और अनंत सृजन का साम्राज्य है. ही जी ऊर्जा आहे ही सगळ्या संभावना, समस्त संभावनाओं का और अनंत सृजन, अनंत शब्द दिलेला आहे या ठिकाणी. आणि सृजन म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी. तर त्या सगळ्यांचं साम्राज्य. आपल्या टीम मध्ये मॅक्झिमम लोकांनी फोरम केलेला आहे आणि तिथंच आपल्याला या शब्दांची ओळख झालेली आहे. रेल्म ऑफ पॉसिबिलिटीज, संभावनाओं का साम्राज्य. तो पण एक स्पिरिच्युअलच कोर्स आहे, फक्त सायंटिफिक पद्धतीने आपण त्याला करतो. तर त्या पॉसिबिलिटीज ची ओळख आपल्याला त्या ठिकाणी झाली आणि आज इथं पण आपण तेच बघत आहे की ती जी ऊर्जा आहे ती सगळ्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज, सगळ्या प्रकारच्या शक्यता आणि अनंत सृजन याचं साम्राज्य आहे. ती ऊर्जा, ती चेतना. यही विशुद्ध चेतना हमारा आध्यात्मिक सार तत्व है. तर ह्या ठिकाणी विशुद्ध चेतना जी आहे तेच आध्यात्मिक सार तत्व आहे.
शब्द लक्षात घ्या. अनंत, अनंत शब्द आहे. असीम, आपण सीमा बांधून ठेवलेल्या आहेत. मी हे करू शकतो, मी हे करू शकत नाही, मी एवढा शिकलेलो आहे, मी या गावात जन्माला आलो, माझी परिस्थिती अशी आहे, माझी सोसायटी अशी आहे, मी खेड्यात राहतो, माझं शिक्षण कमी आहे. कारण आपण आपल्या मूळ स्वरूपात नाही आहे आणि म्हणून आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. अनंत, असीम आणि अबाध होने के कारण यही विशुद्ध आनंद भी है, जी आपली पहिली कोर व्हॅल्यू आहे, हॅपी लाईफ. आपण सगळं करतो कशासाठी? दररोज आनंदासाठी. पण सगळं जीवन आपल्या नजरेसमोरून जाते आणि आनंद कुठंच दिसत नाही. मग आपल्याला ते पुस्तक वाचावं लागते, टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग, ब्रोनी वेअर, की काय 5 पश्चाताप असतात लोक मरताना करतात. टीएमपीचे लोक बिलकुल पश्चाताप करत नाहीत. बिना पश्चातापाचं जीवन जगतोय आपण टीम माय पॉसिबिलिटी. कारण आपल्याला आताच माहितून गेलं की ते पश्चाताप काय असतात आणि आपण ते सगळे सोडून दिलेले आहेत. तर आनंद सुद्धा त्याच्यात दडलेला आहे. चेतना के अन्य गुण, चेतनेच्या क्वालिटीज काय आहेत? चेतना, ज्ञान, असीम शांती, फक्त शांतीचा विषय नाही आहे या ठिकाणी, असीम शांती, सटीक संतुलन, अजेयता, सरलता, निश्चलता और आनंद. हे शब्द काय आहेत? ते जे आपलं मूळ स्वरूप आहे, म्हणजे ह्या क्वालिटी जन्मजात तुमच्यात आणि माझ्यात आहेत. आणि आपण मग अभ्यास करतो, पुस्तकं वाचतो, ट्युशन लावतो, चांगल्या शाळेत ऍडमिशन घेतो. कशासाठी? काहीतरी बनायसाठी. म्हणजे ऍक्च्युली आपण सगळंच काही आहो. सद्गुरू जग्गी वासुदेव नेहमी म्हणतात की जे मूळ स्वरूप आहे त्याचं शिक्षण कोणी देत नाही आज. जे आपलं अकॅडमिक आहे ते सगळं सोडून वेगळं काहीतरी आपल्याला देतात आणि त्याच्यात मग आपला जो आत्मा असतो तो कोमेजून जातो. जे आपलं मूळ स्वरूप असते त्याला क्रिटिसाइज केल्या जाते की तू हे करू शकतं, हे नाही करू शकत. तो बघ कंपॅरिझनची दुनिया, कॅन्सर च्या जगात आपण येतो. प्रत्येक ठिकाणी कम्पेअर होते. घरामध्ये एक बहीण भाऊ असले की, दोघं भाऊ असले की, आणि तिथं आपलं मूळ स्वरूप दाबल्या जाते. पुन्हा सांगतो, चेतना के अन्य गुण क्या है? ज्ञान, असीम शांति, सटीक संतुलन, अजेयता, सरलता, निश्चलता और आनंद. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मध्ये आहेत. बाहेरून काही घ्यायची गरज नाही आपल्याला. यही है हमारा मूल स्वभाव, हमारी मूल प्रकृति यही है. हीच मूळ प्रकृती आहे आपली. आस्तिक आणि नास्तिकतेवर मी एक ऑडिओ ऐकला होता ओशोचा. त्यांनी सांगितलं की जो अमावस की रात में पूर्णिमा का चांद देख सके वह है आस्तिक. जो चोर में भी अचोरता को देख सके वह है आस्तिक. कारण कोणी माणूस चोर असेल तर तो चोर जन्माला नाही आला, त्याच्या आतमध्ये प्युअर माणूस आहे. फक्त काय झालं, वातावरणामध्ये तो तसा झाला. हे आपल्याला समजून घेणं आहे आपलं मूळ स्वरूप. हमारा यह मूल स्वभाव विशुद्ध ऊर्जा काही अंश आहे. विशुद्ध ऊर्जेचा हा अंश आहे. जब आप अपने मूल स्वभाव का, मूल प्रकृति का दर्शन कर लेते हैं, यह जान जाते हैं कि आप वास्तव में कौन है, तब इस स्वयं को जानने में ही अपने किसी भी स्वप्न को पूरा करने की क्षमता आ जाती है. जेव्हा आपल्याला जाणीव होते त्या गोष्टीची, आपण ते समजून घेतो की मी कोण आहे खरंच, माझ्यात काय पॉवर आहे. तुम्हाला जो सुरुवातीला व्हिडिओ दाखवला जाते तिथं अफर्मेशन असतात, आय एम युनिवर्स, आय एम मनी, आय एम, आय एम, आय एम, सगळं काही आपण आहे. तर हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. स्वयं को जानने में ही किसी भी स्वप्न को पूरा करने की क्षमता उसमें आ जाती. स्वतःला ओळखायचं सगळ्यात आधी. आपण विसरलेलो आहे आपल्या पॉवर सगळ्या, आणि म्हणून संघर्ष चालू आहे, म्हणून मेहनत चालू आहे.
क्योंकि आप ही वही सनातन संभावना है. सनातन शब्दाचा मी डिक्शनरी अर्थ काढला तर त्याचा अर्थ आहे अनंत, नित्य, चिरकालिक. हा सनातन शब्दाचा अर्थ आहे. आणि त्या सगळ्या संभावना आपल्यामध्ये आहेत. वही असीम ऊर्जा है जो सदा से थी, है और रहेगी. नेहमीसाठी होती ते, आहे आता आणि नेहमीसाठी राहणार आहे. विशुद्ध ऊर्जा के सिद्धांत को एकलता का सिद्धांत भी कहा जाता है. एकलता म्हणजे एकटा, सिंगलनेस. क्योंकि जीवन की अनंत विविधताओं के तले एक ही सर्वव्यापी आत्मा विद्यमान रहती है. आता आत्म्याच्या खूप खोलात आपण जाणार नाही आहे. या शब्दाच्या अवतीभोवती खूप सारं काही लिहिलं गेलेलं आहे. पण मला वाटतं याला तुम्ही ऊर्जा शब्द द्या आत्म्याच्या जागी. त्या ऊर्जेबद्दल आपण बोलत आहोत, ते सगळ्यांच्या मुळाशी आहे. सगळ्यांच्या मुळाशी. आपके और आपके इस ऊर्जा साम्राज्य के बीच कोई अंतर नहीं है, कोई अलगाव नहीं है, आयसोलेशन नाही आहे त्या ऊर्जेत आणि आपल्यात. काहीच नाही त्याच्या मधात. काय काय मधात आहे जे आपण टाकलेलं आहे ते आपण बघणार आहे. विशुद्ध ऊर्जा का है साम्राज्य ही आपका सच्चा स्वरूप है. और अपने सच्चे स्वरूप को, अपनी सच्ची प्रकृति को आप जितना अधिक अनुभव करते जाते हैं, विशुद्ध ऊर्जा के अपने साम्राज्य के आप उतना ही अधिक निकट आने लगते हैं. आपल्याला हा अनुभव करणं शिकायचं आजपासून, की मी ती विशुद्ध ऊर्जा आहे. माझं मूळ स्वरूप काय आहे. अपने स्वरूप के अनुभव या आत्म प्रमाण का अर्थ ही है कि हमारा आंतरिक प्रमाण बिंदू हमारी आत्मा है. जिथं जिथं आत्मा शब्द येईल ना तुम्ही ऊर्जा समजा. नाहीतर मग आपण वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये चालले जाऊ. कोणी म्हणते आत्मा आहे, कोणी म्हणते आत्मा नाही. आपल्याला त्याच्यात जायचं नाही आहे. कारण आपण एवढे मोठे लोक नाही आहे की त्याच्यावर चर्चा करू. आपण ऊर्जा शब्द वापरू त्या ठिकाणी, न की हमारे अनुभव के विषय. खूप चांगल्या प्रकारे ऑथरनी 2 विषय समजून सांगितलेले आपल्याला या ठिकाणी. एक आहे सेल्फ. लँडमार्कच्या ऍडव्हान्स कोर्समध्ये हे आपल्याला शिकवतात. आणि एक आहे आयडेंटिटी. सेल्फ म्हणजे आत्मा किंवा ऊर्जा आणि आयडेंटिटी म्हणजे आपला चेहरा, मुखवटा, सामाजिक मुखवटा, त्याला आयडेंटिटी म्हणतात. तर याच्यातला डिफरन्स जर आज तुमच्या लक्षात आला तर दूध का दूध, पाणी का पाणी आपण म्हणतो तसं तुमच्यासाठी होऊन जाईल आज. तर सगळ्यांनी लक्षपूर्वक या विषयाला समजून घ्या. खूप सिंपल आहे समजायसाठी, पण त्याचा बोध जर झाला तर मग आपली गाडी जे कधीच तितकी पुढे गेली नव्हती निघून जाऊ शकते. आत्मप्रमाण म्हटलेला आहे त्याला, ज्याला सेल्फ म्हटलं गेलेला आहे. आणि दुसरं आहे आपला अनुभव जीवनाचा, जो आपल्यावर प्रभाव करतो नेहमी, त्याला म्हटलेलं आहे विषय प्रमाण. आत्मप्रमाण विरुद्ध विषय प्रमाण. आत्मप्रमाण का विलोम है विषय प्रमाण. म्हणजे आत्मप्रमाणाच्या अपोजिट आहे विषय प्रमाण. विषय प्रमाण में हम हमेशा सच्चे स्वरूप के बाहर के विषयों से प्रभावित रहा करते हैं. म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याला विसरून आपण बाह्य जग जे आहे त्याचा आपल्यावर नेहमी प्रभाव असतो. ज्याच्यामध्ये काय सामील आहे, स्थिती, सिच्युएशन, परिस्थिती. आपण म्हणतो ना सिच्युएशन खूप खराब आहे, आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, संबंध बिघडलेले आहेत, परिस्थिती त्याच्यामध्ये येते, लोक त्याच्यामध्ये येतात आपल्या अवतीभोवतीचे, आणि वस्तू त्याच्यामध्ये येतात. विषय प्रमाण में हम लगातार औरों का अनुमोदन और समर्थन पाने की जुगत में लगे रहते. हा जो मुखवटा आहे ना, याला समर्थन पाहिजे असते. लोकांनी म्हटलं पाहिजे सर तुम्ही किती छान दिसत आहे, हेअरस्टाईल तुमची खूपच सुंदर आहे. आपल्याला समर्थन पाहिजे. आपल्याला म्हणजे कोणाला, आपल्या मूळ स्वरूपाला नाही, त्या सामाजिक मुखवट्याला समर्थन पाहिजे. विषय प्रमाण म्हणतात त्याला. खूप सोप्या भाषेत हे या ठिकाणी दिला गेलेला आहे.
लक्षात येईल, तुम्ही रिलेट करू शकाल तुमच्या लाईफला. हमारी सोच और हमारा व्यवहार हमेशा ही किसी की स्वीकृति व समर्थन की प्रत्याशा में रहते हैं. कपडे घ्यायला जातात लेडीज, दोन मैत्रिणी सोबत असतात, त्यांना एक साडी किंवा एक ड्रेस घ्यायसाठी काय पाहिजे? समर्थन पाहिजे. दुसरी मैत्रीण म्हणते हा ड्रेस चांगला आहे, मग आपण म्हणतो ठीक आहे हा घेऊ. आपण एका मित्राला सोबतच याच्यासाठी नेतो कपडे घ्यायला की त्याचं समर्थन पाहिजे असते की कोणता पॅन्ट चांगला आहे, कोणतं शर्ट चांगलं. इतक्या सूक्ष्म स्तरापासून आपल्याला समर्थन पाहिजे असते, स्वीकृती पाहिजे असते समाजाची. तुम्ही एखादी साडी घेतली आणि कोणच चांगलं नाही म्हटलं तर तुम्ही ते परत कधीच घालणार नाही. एखादा माणूस मूछ ठेवतो आणि काढतो आणि मग लोक त्याला क्रिटिसाइज करतात, अरे काय काय, आणि मग तो 8 दिवसात परत वाढवतो. पण तो जर 2 महिने वाढवली नाही तर मग त्याला कोणी काही म्हणत नाही नंतर. सगळ्या मान्यता आहेत, सगळ्या स्वीकृती आहेत, हे समजून घ्या. त्याच्यातून बाहेर यायचं आहे, फ्रीडम त्याला म्हणतात. तुम्हाला वाटेल तसं. आज मी टी शर्ट घालून झूम मीटिंग करत आहे कारण आता मी फ्री झालो, नाही तर मी कोट घालून बसलो असतो या ठिकाणी. आपली जी सोच आहे, आपला जो व्यवहार आहे, हा नेहमी कोणाच्या तरी स्वीकृती आणि समर्थनाची प्रतीक्षा करत राहते. और इसीलिए वे अस्वीकृति के स्वीकृति के भय पर आधारित रहते हैं. भीती वाटते आपल्याला त्या ठिकाणी नेहमी. मुलं सुद्धा फॅकल्टी निवडताना आई वडिलांचं समर्थन घेतात, त्यांना एकट्याला निर्णय घ्यायची भीती वाटते. विषय प्रमाण में हम में चीजों को नियंत्रित रखने की आवश्यकता प्रबल रूप से रहा करती है. जेव्हा आपण आयडेंटिटीत असतो, आपल्याला असं वाटते सगळ्या गोष्टीवर माझं नियंत्रण असलं पाहिजे, माझ्या पत्नीनं माझं ऐकलं पाहिजे, पत्नीला वाटते माझ्या नवऱ्यानं माझं ऐकलं पाहिजे. और इसीलिए हमें बाह्य शक्ति की आवश्यकता भी प्रबल रूप से रहती है. बाहेरच्या शक्तीची आवश्यकता राहते आपल्याला. किसी की स्वीकृति या अनुमोदन की आवश्यकता, चीजों यानी लोगों और स्थितियों को नियंत्रित करने की आवश्यकता और बाह्य शक्ति की आवश्यकता, ये ऐसी आवश्यकताएं है जिनका आधार भय ही होता है. ह्या सगळ्या गोष्टींचा आधार आहे भीती. इस प्रकार की शक्ति विशुद्ध ऊर्जा वाली शक्ती नहीं है. ही जी बाहेरची पॉवर आहे ना, जी आपल्याला पाहिजे, पैसा आला की आपण म्हणतो ना पॉवर येते, पद मिळालं की पॉवर येते, ती पॉवर विशुद्ध ऊर्जा नाही आहे, हे लक्षात घ्या. न वह आपके सच्चे स्वरूप की शक्ती है. ती आपल्या खऱ्या स्वरूपाची शक्ती नाही आहे, जी बाहेरच्या प्रतिष्ठेमुळे पदामुळे आपल्याला निर्माण होते, आपल्यामध्ये ती येते. और न ही यह वास्तविक शक्ति होती है. ही वास्तविक शक्ति नहीं है. जब हम अपने सच्चे स्वरूप की शक्ति को जान जाते हैं तब भय नहीं रहता. माझं इथं कोटेशन आहे टेबलवर सद्गुरु जग्गी वासुदेवचं. डर सिर्फ इसलिए है क्योंकि आप जीवन नहीं जी रहे हैं, आप अपने मन में जी रहे. जी भीती आहे ती सगळी मनात आहे, त्या आयडेंटिटी मध्ये भीती आहे. जीवनात कुठलीच भीती नाही आहे, कारण जीवन म्हणजे आपलं मूळ स्वरूप आपण त्याला म्हणू शकतो. जब हम अपने सच्चे स्वरूप की शक्ति को जान जाते हैं तब भय नहीं रहता है, तब कुछ नियंत्रित करने की बाध्यता भी नहीं रहती. जेव्हा आपण मूळ स्वरूपात जातो, आपल्याला नाही वाटत की आपलं कोणावर नियंत्रण असलं पाहिजे, असं कधी नाही वाटणार. न स्वीकृती या अनुमोदन की जद्दोजहद रहती है. म्हणजे ते जे आहे ना लुकिंग गुड, लोक काय म्हणतील मधून आपण बाहेर येऊन जातो, जेव्हा आपण आपल्या मूळ स्वरूपाला ओळखतो. लोकांचं स्वीकृती, लोकांचे सर्टिफिकेट नाही पाहिजे मग आपल्याला. आपण नेहमी जमा करत राहतो ना, सर माझा डेमो कसा झाला, सर माझं हे कसं आहे, सर माझी गाडी कशी आहे, सर मी चांगला बोलतो ना सर. हे नाही राहणार मग आपल्याजवळ. अनुमोदनाची आणि स्वीकृतीची गरज नाही, जद्दोजहद म्हटलेला आहे, ती राहणार नाही. और नाही बाह्य शक्ती की आवश्यकता, म्हणजे तुम्हाला कुठल्या पदाची आवश्यकता नाही राहणार. विषय प्रमाण में आपका आंतरिक संदर्भ बिंदू आपका अहम करता है. आणि हे सगळं आपल्याकडून कोण करून घेते? आपला अहम म्हणजे अहंकार.
सगळ्या आध्यात्मिक गुरूंकडून आपण ऐकतो की अहंकार मेला पाहिजे. अहंकार म्हणजे विषय प्रमाण, आणि अहंकार जर नसेल तर मग आत्मप्रमाण. मग आपण तिथं आहो वास्तविक मध्ये. जबकि आपका अहम वास्तव में आप नहीं है. तुमची जी आयडेंटिटी आहे आपली सगळ्यांची, ती आपण नाही आहे. तिथे आयडेंटिटी तयार झाली. कोणी पोलीस झालं, कोणी शिक्षक झालं, कोणी अधिकारी झालं, क्लास 1 झालं, कोणी राजकारणामध्ये कुठं पोहोचलं, ती तयार झाली. तो सामाजिक मुखवटा आहे. अहम तो खुद के बारे में खुद की बनाई गई एक कल्पित छवि और धारणा मात्र है. आपला जो अहंकार आहे हा आपण कल्पनेत बनवलेला आपल्या जीवनाचा एक सामाजिक मुखवटा आहे, एक छबी आहे, एक धारणा आहे. यह आपका एक सामाजिक मुखवटा है. ये भूमिका, तुम्हाला तो रोल भेटला त्या पिक्चर मध्ये, ते तुम्ही नाही आहे. आता आपण पिक्चर पाहतो, हिरो कोणत्या तरी रोल मध्ये असते, एखादा माणूस विलनच्या रोल मध्ये असते, पण त्याच्या जीवनात विलन थोडी असते ना. तो तर त्या पिक्चर पुरता विलन असतो. तर हा पिक्चरच चालू आहे आपला, आपण त्याला काय समजलो, हे नाटक नाही समजत. आपण रिअल मानतो त्याला, की मी रिअल ज्ञानेश्वर दोरकर आहे, मला -3 व्हायचं आहे, मला मोठं घर बांधायचं आहे, मला BMW घ्यायची आहे. याचा अर्थ हा पण नाही की ते काही घ्यायचं नाही आहे. विषय चांगल्या प्रकारे समजून घ्या. ती आपली एक छबी आपण बनवलेली आहे. जो आप खेला करते हैं, आपण एक खेळ खेळतो. आपका यह सामाजिक मुखवटा औरों की स्वीकृति और अनुमोदन पर पलता है. ह्याचा तुमचा अहंकार आहे आपला. हा अहंकार लोकांच्या स्वीकृतीवर, लोकांच्या अनुमोदनावर जिवंत असतो. यह नियंत्रण करना चाहता है, यह बल पर ही आधारित रहता है, क्योंकि यह हमेशा भय में रहता है. लेकिन आपका सच्चा स्वरूप यानी आपकी चेतना, आपकी आत्मा इन चीजों से सर्वथा मुक्त रहती है. किसी आलोचना का इस पर कोई प्रभाव नहीं पड़ता. आपल्याला कोण क्रिटिसाइज केलं, आपल्याला काहीच फरक नाही पडणार, पडायला नाही पाहिजे, पण आपल्याला पडते. तर तो आपल्याला नाही पडत फरक, ती जी छबी आहे, ती जी आयडेंटिटी आहे, त्याला फरक पडतो, हे लक्षात घ्या. वह किसी भी चुनौती से डरता नहीं. आत्मप्रमाण. वह स्वयं को किसी के अधीन भी महसूस नहीं करता. त्याला हे नाही वाटत की आपल्यावर कोणी अधिकार गाजवते, लेकिन फिर भी वह विनम्र रहती है और स्वयं को किसी से श्रेष्ठतर भी नहीं मानती. जो माणूस मूळ स्वरूपामध्ये असतो तो कोणाला श्रेष्ठ आपल्यापेक्षा मानत नाही, आपल्याला श्रेष्ठ मानत नाही, आणि कोणाच्या प्रभावात राहत नाही. क्योंकि वह जानती है कि हर कोई उसी के जैसा तो है. आपल्यात ईश्वर तत्व आहे, समोरच्यात पण ईश्वर तत्व आहे, तर आपण तो वेगळं कसं झालो? सगळेजण आपण एक आहे. एक अन्य रूप में वही आत्मा है जो वह स्वयं है. यही मूल अंतर है विषय प्रमाण और आत्म प्रमाण के बीच में. हे जर आज तुम्हाला लक्षात आलं, विषय प्रमाण आणि आत्मप्रमाण 2 शब्द लिहून घ्या, किंवा त्याला सेल्फ आणि आयडेंटिटी पण म्हणू शकतो आपण. सेल्फ म्हणजे आत्मप्रमाण आणि आइडेंटिटी म्हणजे विषय प्रमाण. आत्म प्रमाण में आप अपने वास्तविक अस्तित्व को अनुभव करते हैं, जो कि किसी भी चुनौती से डरता नहीं है, जो सबके प्रति आदर भाव रखता है. आदर भाव. जे लोक सगळ्यांचा रिस्पेक्ट करतात ना, ते सेल्फ मध्ये जगतात, आयडेंटिटीत नाहीत जगत. आयडेंटिटी वाले लोक काय करतात? लोकांना निग्लेक्ट करतात, लोकांची व्हॅल्यू नाहीत करत, आपण बघतो समाजामध्ये. तर ह्या ठिकाणी यांनी सांगितलं की जो व्यक्ती स्वतःच्या मूळ स्वरूपात असतो तो लोकांचा आदर करतो, कभी किसी के अधीन महसूस नहीं करता, कोणाच्या प्रभावात नाही राहत, आणि म्हणून आत्मशक्तीच खरी शक्ती आहे, मूळ स्वरूप आहे. लेकिन विषय प्रमाण पर आधारित शक्ति हमेशा मिथ्या शक्ति. आपण म्हणतो ना भ्रमात जगत असतो आपण. अहम पर आधारित होने के कारण यह शक्ति केवल तभी टिकी रहती है जब तक कि उसका विषय प्रमाण टिका रहता है. अगर आपके पास कोई पदवी है, आता एखादा पोस्ट ग्रॅज्युएट माणूस असतो, तो 10वी शिकलेल्या माणसाला कसा बघतो? त्याच्यावर पदवी आहे ना, मास्टर आहे तो बाकीच्यांना छोट बघतो. तर हे जे
विषय प्रमाण ही जी आयडेंटिटी आहे ती कधीपर्यंत असते? जोपर्यंत त्याच्याकडे एक पदवी आहे. जैसा कि मान लीजिए आप देश के राष्ट्रपती है, या कारपोरेशनचे अध्यक्ष आहे तुम्ही एखाद्या, या आपके पास पैसा बहुत है, तो अहम आधारित आपकी वह शक्ति, वे अधिकार केवल तभी तक रहेंगे जब तक आपके पास पदवी है, आपके पास पैसा है. म्हणजे तुम्ही जेव्हा पदावर आहात, जेव्हा तुमच्यावर पैसा आहे, तोपर्यंतच तुमच्या जवळ तो अधिकार आणि त्या गोष्टी असतात. जेव्हा तुमची पदवी चालली जाईल, तुमचा जॉब चालला जाईल, तुमच्या जवळचा पैसा चालला जाईल, सोबत सोबत तुमची ती शक्ती पण चालली जाईल. कारण आपण लोकांच्या जीवनात डिफरन्स आणण्यासाठी काम करत आहे. पदासाठी काम करत नाहीये, पैशासाठी काम करत नाहीये. आणि याची जाणीव असते प्रत्येकाला. पण तो भ्रम आणि ते समाजाचं जे वातावरण आपल्याला भेटते, ते कॉम्पिटिशन एवढी मोठी आहे की आपल्या मूळ स्वरूपाला आपण विसरून जातो. इसके विपरीत आता हे तुमच्या सगळं लक्षात आलेलं आहे. आत्मशक्ती स्थायी होतीये. मग जो माणूस मूळ स्वरूपात आहे त्याला फरक नाही पडत तो पदावर असला काय नसला काय, त्याच्याजवळ पैसा असला काय नसला काय. आज मर्सिडीज मध्ये उद्या टू व्हीलरवर फिरत असेल त्याला फरक नाही पडणार, कारण त्याला प्रमाण नाही पाहिजे समाजाचं, त्याला ते अधिकार नहीं पाहिजे. आत्मशक्ति स्थायी होती है क्योंकि यह आत्मा ज्ञान पर आधारित रहती है. आत्मशक्ति की कुछ विशेषता है. बघा तुम्हाला जर हे पाहिजे असेल, आत्मशक्ती पाहिजे असेल, स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे आपल्याला परतायचं असेल तर त्याचे विशेषता काय आहे? यह लोगों को आपकी तरफ खींचती है. तुम्ही जेव्हा प्युअर होता तेव्हा लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. शुद्ध असता तुम्ही. लहान मुलाकडे कोणीही आकर्षित होते बघा. मग ते मूल असं नाही की गोरं गोमटच पाहिजे. बरं इव्हन तुम्ही आपलं मूल सोडा, सगळे प्राणी त्यांचं नवीन जन्माला आलेले मुलं जे असतात ते बघा तुम्ही, प्रेम येते आपल्याला त्याच्यावर, तर ते मूळ स्वरूपात असतात. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. और यह उन चीजों को भी आपकी तरफ खींचती है जिन्हें आप पाना चाहते हैं. जेव्हा तुम्ही मूळ स्वरूपात येतात, तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता. यह लोगों को, स्थितियों को, परिस्थितियों को आपकी इच्छा के पक्ष में आकृष्ट कर देती है. इसे विधि के विधान द्वारा दिया गया सहयोग भी कहा जा सकता है. आपण म्हणतो त्या माणसाचं नशीब चांगलं आहे, त्याच्यावर त्याला सरस्वती प्रसन्न आहे, लक्ष्मी प्रसन्न आहे. यालाच म्हटलेलं आहे की जे लोक असे प्युअर राहतात, विधी के विधान द्वारा दिया गया सहयोग, म्हणजे सृष्टी त्यांच्यावर मेहरबान असते. मी नेहमी म्हणतो की आपण युनिव्हर्सचं काम करत आहोत. केंगनच्या बिझनेसमध्ये खूप लोक पैसा कमवतात, पण तो पैसा कुठून कमवतो आपण? तर हा विषय खूप गंभीर आहे की आपण आपल्या मूळ स्वरूपात कसे राहू शकू आणि मग आपल्या इच्छा कशा आपण पूर्ण करू शकतो. विधी के विधान द्वारा दिया गया सहयोग आपल्याला कधी मिळेल? जेव्हा आपल्या घरात जो रुपया येऊन राहिला तो आशीर्वादासोबत आला पाहिजे. समाजात आपण काय कॉन्ट्रीब्यूट करत आहोत, काय डिफरन्स आणत आहोत? दरअसल यह ईश्वर तत्व का सहयोग होता है. सायन्स ऑफ गेटिंग रिच काय सांगते की तुम्ही श्रीमंत होणं सृष्टीला तुमच्याकडून एक गिफ्ट है. अगर आप गरीबों की मदद करना चाहते हो तो सबसे पहले आप अमीर बनिए, फिर गरीब लोगों को मदद करिए. अमीर बनने में रास्ता दिखाइए उनको कि ऐसे अमीर बना जाता है. हे खरं काम आपल्याला करायचं आहे. यह ईश्वरत्व का सहयोग होता है. यह वह सहयोग होता है जो विनीत भाव में रहता है. भाव में रहने से प्राप्त होता है. पैसा आला म्हणून अहंकार वाढला नाही. तुम्ही विनम्र आहात, तुम्ही जमिनीवर आहात, किती पैसा आला, किती पद मिळाले, तब आपकी शक्ति ऐसी हो जाती है कि आपको लोगों के साथ संबंध में रहना अच्छा लगता है. रिलेशनशिप हेल्दी राहते तुमची.
तुम्हाला लोकांसोबत राहा वाटते, लोकांना तुमच्या सोबत राहा वाटते, आपकी यह शक्ति उस संबंध की शक्ति होती है जो कि सच्चे प्रेम से आती है. खऱ्या प्रेमासोबत ही शक्ती तुम्हाला मिळते. तर प्युअर पोटेन्शियालिटी पहिला सिद्धांत आज आपण समजून घेतलेला आहे. सेल्फ आयडेंटिटी, विषय प्रमाण, आत्मप्रमाण. आणि तुम्ही रिलेट करू शकले असाल ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे या गोष्टीची. आपली शुद्धता आपल्याला वाढवायची आहे. रियल आपण कोण आहोत हे समजून घ्यायचं आहे. मग बघा पूर्ण जीवन किती सरळ पद्धतीनं आपण जगू शकतो आणि आपले सर्व स्वप्न कसे आपण पूर्ण करू शकतो. आता विषय येतो हे लागू कसं करायचं. नॉलेज तर भेटलं, पण याला जीवनात कसं उतरवायचं, त्याच्यासाठी उद्याचा दिवस पण जाणार आहे. 3 स्टेप आहेत त्याच्या, ज्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत आपल्याला. तर पहिली स्टेप मी कंप्लीट करून घेतो, जेणेकरून उद्याचा दिवस आपल्याला ते प्रकरण पूर्ण करता येईल. हम अपने जीवन में विशुद्ध ऊर्जा के सिद्धांत को यानी समस्त संभावनाओं के विस्तार को लागू कैसे करें. लागू कसं करायचं. अगर आप विशुद्ध ऊर्जा के साम्राज्य के लाभ पाना चाहते हैं, त्या साम्राज्याचा जर फायदा तुम्हाला घ्यायचा असेल, अगर आप विशुद्ध चेतना में निहित रचनात्मकता का पूरा पूरा उपयोग करना चाहते हैं, तेवढं कठीण नाही आहे, खूप सोपं आहे. तो आपको उस तक पहुंचना होगा. उस साम्राज्य तक पहुंचने का एक तरीका है कमी बोलावं लागेल, मौन. दुसरं आहे ध्यान. आणि तीसरं आहे किसी के बारे में कोई राय न बनाने की साधना, नॉन जजमेंटल, जे सगळ्यात कठीण कार्य आहे. फिक्स नाही करायचं, हा असा तो तसा ते तसे. 3 सिद्धांत आहेत. तुम्हाला जर या साम्राज्याचं मालक बनायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला मौन राहणं शिकावं लागेल दिवसातून काही वेळ. आपण 6 ऍक्शन पाथ मध्ये बोललो होतो 10 मिनिट स्वतःसोबत राहा. स्वतःसोबत त्याचं डिटेल आपण समजून घेणार आहे कसं इम्प्लिमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर ध्यान. आणि तिसरं आहे किसी के बारे में राय. आपण इथंच थांबू आता, कारण 10 मिनिटं माझ्याकडे आहेत. तुम्हाला काही गोष्टी मला अजून सांगायच्या आहेत. पण तुम्हाला मी ओळख करून दिली, ज्याचं विस्तृत विवेचन आपण उद्या करणार आहोत. ह्या साम्राज्याचं मालक बनायचं असेल, ह्या असीम संभावना तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या जीवनात, मूळ स्वरूपाकडे परत जायचं असेल, तर पहिली स्टेप आहे मौन राहणं शिकावं लागेल जास्तीत जास्त. तुम्ही म्हणसाल सर आपला तर मार्केटिंगचा धंदा आहे, मौन राहून कसं चालेल. लँडमार्क काय शिकवते, लोकांना ऐका. लोकांना ऐकायसाठी आपल्याला चूप राहावं लागतं, मौन. तर ते टेक्निक उद्या शिकणार आहे आपण. दुसरं ध्यान. मग खूप लोकांना ध्यान जमत नाही, डोळे बंद करून बसणं बिलकुल जमत नाही. आणि तिसरं जजमेंट तर आपले सुरू होतात, झोपीतही चालू असतात. नॉन जजमेंटल कशाला म्हणतात हे तुम्हाला जर समजलं, त्याची चव जर तुम्हाला भेटली, तर तुम्ही जजमेंटल राहणं सोडून द्या.